नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। इथे मी 8 ते 9 अशी छोटी छोटी गावरान वांगी घेतलेली आहेत। आपण भरलेली वांगी तयार करत आहोत। इथे मी एका वांग्याचे असे 4 भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीने वांगे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण मीठ लावून घेणार आहोत, कारण आपण भरलेले वांगे करणार आहोत तर छान चवदार असे होतात। इथे मातीचा तवा घेतलेला आहे आणि मातीच्या तव्यामध्ये मी कांदा चिरून टाकलेला आणि छानपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजून दिला, कारण मातीच्या तव्यात आपण जे वाटण भाजलेलं असतं ते छान चवदार होतं। इथे अर्धी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं पण आपण छानपैकी भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकून घेतलं आणि ब्राऊन होईपर्यंत छानपैकी भाजून घेतलं। तर इथे खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक मूठभर शेंगदाणे भाजून घेणार आहोत। इथे शेंगदाणेसुद्धा छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी 7-8 अशा लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या टाकणार आहे। हिरव्या मिरचीने वांग्यांना अजून छान चव येते। तर इथे लसणाच्या पाकळ्या 7-8 टाकून घेतल्या आणि हिरव्या मिरच्या टाकून घेते आणि छानपैकी भाजून घेते। आपलं वाटण तयार होत आहे तोपर्यंत व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा। तर आपण सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। इथे एक टोमॅटोसुद्धा भाजून घेते आणि टोमॅटोसुद्धा वाटणमध्ये वाटणार आहोत। तर इथे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही, छान असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर अशी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीरसुद्धा आपण वाटणामध्ये टाकणार आहोत आणि छान असं बारीक वाटण तयार करणार आहोत। इथे बारीक वाटण करून घ्यायचं आहे तोपर्यंत मातीच्या तव्यावर मी तेल सोडून घेतलं आणि सर्व वांगे मातीच्या तव्यावर भाजून घेणार आहे आणि झाकण ठेवते। छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपली वांगी छान अशी मऊ होतात। तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत बघा वांगे परतून घेतले आणि मस्त असे वांगी आपले तयार होत आहेत। इथे आपलं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आणि एक छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे। इथे एका ताटामध्ये वाटण मी काढून घेते आणि लगेचच त्यामध्ये धनिया पावडर अर्धा चमचा टाकून घेतलं, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर जिरा पावडर टाकणार आहे। मीठ अर्धा चमचा टाकणार आहोत, कारण अगोदरच आपण वांग्यांना मीठ लावलेलं आहे। तर इथे जिरा पावडर टाकून घेते, मीठ टाकून घेते आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी सर्व साहित्य हलवून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण वांगे छानपैकी भरून घ्यायचे आहेत। छान वांगे असे बघा चारी बाजूने आपण जे वाटण तयार केलेलं आहे चारी बाजूने भरून घ्यायचं आहे आणि असं वांगं पूर्णपणे दाबून घ्यायचं आहे। इथे असं वाटण भरून घ्यायचं आणि छानपैकी असं पॅक करून घ्यायचं आणि बघू शकता अशा पद्धतीने सर्व वांगे आपण भरून घेऊया। सर्व वांगे भरून झाल्यानंतर मी इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये तेल चांगलं तापू दिलं आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं आणि छान तडतडू दिलं आणि त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं 4-5 टाकून घेते। कढीपत्त्याची पानं टाकून झाली आणि त्यानंतर मी जे उरलेलं वाटण होतं ते सुद्धा आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर इथे उरलेलं वाटण टाकून घेते आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर लगेचच आपण वांगी सोडून देणार आहोत। वांगे छानपैकी परतून घ्यायचे आहेत। इथे वांगे टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता वाटण बाहेर न येता छान आपले वांगे फ्राय होत आहेत। आता इथे सुद्धा मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे। 5 मिनिट वाफ काढून झाल्यावर बघू शकता तुम्ही वांगे आपले छान झालेले आहेत आणि इथे मी उरलेलं जे वाटणाचं पाणी आहे ते टाकून घेणार आहे। इथे आपण वाटणाचं पाणी टाकून घेऊया
आणि 5 मिनिट कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि लगेच आपले हे वांगे गावरान वांगे लगेच शिजतात. तर 5 मिनिटात आपण बघू शकता तुम्ही वांगे आपले मऊसूत असे छान शिजलेले आहेत. इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि ताटामध्ये बघा ज्वारीची भाकर, गाजर, काकडी आणि वांगे. बाजरीच्या भाकरीबरोबर हे वांगे भरलेलं वांगं छान लागतं. तर तुम्ही बघू शकता इथे मी ताट तयार केलेला आहे. तर या खायला. कसं वाटलं व्हिडिओ तर कमेंट करायला विसरू नका आणि तोपर्यंत बाय बाय.